नमस्कार, मी निवेदिता करलकर माझ्या चॅनेलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुम्हाला पितृपक्ष चालू झाले आहेत ना, तर त्या 15 आपण पितरांना वाडी दाखवतो तेव्हा आपल्याला पान जेव्हा दाखवतो ना त्याच्यामध्ये खीर असते, तांदळाची किंवा गव्हाची। काही जणांकडे तांदळाची करतात, काही जणांकडे गव्हाची करतात। तर तुमच्याकडे कोणती खीर करतात ते मला कमेंट्स करून सांगा। तर मी आता तुम्हाला तांदळाची खीर दाखवणार आहे। तर त्यासाठी हे साहित्य लागणार, हे मी तांदूळ घेतले आहेत, ते अर्धा तास भिजवले आहेत आणि ते इंद्रायणी तांदूळ आहेत। कुठलेही सुगंधी तांदूळ तुम्ही घ्या तर खीर छान होते। आणि ड्रायफ्रूट घेतले आहेत, थोडेसे काजू बदाम मनुका घेतले आहेत, थोडेसे चारोळे घेतले आहेत आणि वेलची साखरेमध्ये मी बारीक वाटून घेतलेली आहे। 5-6 वेलच्या घेतले आणि तूप लागणार आपल्याला आणि 1 लिटर दूध लागणार आहे। तर रेसिपीला आता सुरुवात करूया आपण। पहिले आधी हे तांदूळ आपण पाणी याच्यातलं काढून घेऊया आणि मिक्सरला सुके वाटून घेऊया। तर हे तांदूळ आहेत, आता मी याच्यातलं पाणी काढून टाकले आणि आता मी हे मिक्सरला ओबडधोबड वाटून घेते। पाणी न घालता वाटायचे। हे बघा, मी मिक्सरला हे तांदूळ जाडसर वाटून घेतले असे रवाळ एकदम। आणि हे ड्रायफ्रूट पण मी बारीक करून घेतले। तर आधी आपण हे ड्रायफ्रूट तुपावर तळून घेऊया। 1 चमचा तूप टाकते पॅनमध्ये आणि हे ड्रायफ्रूट आपण तुपावर भाजून घेऊया। ड्रायफ्रूट तुपावर भाजून घेतल्यामुळे छान चव येते खिरीला। आता थोडेसे परतून घेतल्यानंतर काजू बदाम परतून घेतल्यानंतर आता मनुका आणि चारोळी पण आता परतून घेऊया आपण। मनुका आता छान फुलून आले। आता आपण गॅस बंद करूया, काढून घेते एका डिशमध्ये। त्याच पॅनमध्ये आता मी 1 चमचा तूप टाकते। आता हे तांदूळ आपण परतून घेऊया वाटलेले। तांदळाची भरड आपण करून घेतली आहे, ती आता आपण तुपात मस्त लालसर भाजून घेऊया। खडे मोडून घेऊया हे चांगले। हे बघा, आपले तांदूळ म्हणजे तांदूळ जे वाटलेले होते त्याची भरड काढलेली आपण, ते मस्त भाजले आहेत असे लालसर आणि खमंग मस्त वास येते। असा खमंग वास आला की आपले तांदूळ भाजले असं समजायचं। आता आपण हे शिजण्यासाठी गरम पाणी घालूया। त्यात मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे गरम। झाकून ठेवते। झाकून आपण हे 5 मिनिटं शिजू द्यायचे। तर हे दूध फुल क्रीम दूध आहे, तर 1 लिटर दूध घेते मी। आता मी हे ना गरम करायला ठेवते गॅसवर। झाकण काढूया, 5 मिनिटं झाली, बघूया शिजले का। हे बघा, मस्त शिजलंय। आता आपण ना हे दुसऱ्या भांड्यात घेऊया काढून। आता मी खीर बनवते ना त्या भांड्यात मी काढून घेते। मी इंद्रायणी तांदूळ वापरले, त्याच्यामुळे मस्त वास येते। सुगंधित तांदूळ असतो ना इंद्रायणी।
आता याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचे. आता आपण हे दूध टाकून घेऊया. 1 लिटर दूध आहे. गुठळ्या मोडून घेऊया. चांगली शिजली आहे. आता आपण ड्रायफ्रूट टाकूया त्याच्यामध्ये. आणि ही साखर पण टाकूया. अर्धी ते पाऊण वाटी साखर आहे. तुमच्या आवडीप्रमाणे साखर टाका तुम्ही. आता ही आपल्याला जाड दिसते ना, पण ती थंड झाल्यावर त्याहूनही जाड होणार, घट्ट होणार एकदम. थोडं आपल्याला दूध टाकावं लागेल म्हणजे थोडीशी पातळ होईल. ही जी मलाई आहे ती पण टाकते आहे. पूर्ण 1 लिटर दूध टाकले मी. आणि आता वेलची पावडर टाकूया. एक चमचा मी घातली वेलची पावडर. आता 5 मिनिटं उकळी येऊ दे त्याला. आता मस्त पातळ झाली बघा. कलर येण्यासाठी आपण 10-12 काड्या हे केसराच्या घालूया याच्यामध्ये. गोडीला कमी झाली आहे तर आपल्याला थोडी साखर घालावी लागणार आहे. तर 1 वाटी साखर या खिरीला लागते. थोड्या वेळासाठी मी झाकण ठेवते बारीक गॅसवर. आपण 5 मिनिटं उकळून घेऊया. 5 मिनिटं झाली. आता बघूया आपण. बघा मस्त झाली आहे खीर, छान शिजली आहे. याच्यामध्ये चिमूटभर आपण मीठ टाकूया. गोड पदार्थाला चिमूटभर मीठ टाकल्याने छान चव येते. 2 चिमूट मीठ टाकले मी. चांगलं ढवळून घेऊया. खीर आपली रेडी झालेली आहे. गॅस बंद करते. कसं वाटलं तुम्हाला खिरीचा व्हिडिओ? जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनेलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.